हाय फ्रेंड्स, मी वर्षा सुनील भोसले. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्तपैकी तेल तापून घेतले, त्यात टाकले जिरं नाचायला लागलं की त्यात टाकला कांदा मस्तपैकी नटला की त्यात आपल्याला टाकायची अद्रक लसणाची पेस्ट. कांद्याला नट म्हणले तर कांदा अजून काही नटायला तयार नाही. तर चला, कांदा आपला नटून झाला, यात टाकूया अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट मस्त तेल सोडायला लागली मग त्यात आपल्याला सुके मसाले टाकायचे. तोपर्यंत तुम्हाला एक गंमत सांगते. अख्खा मसूरची भाजी तुम्ही कधी खाल्ली का नसेल खाल्ली तर नक्की ह्या पद्धतीने अख्खा मसूरची उसळ बनवा आणि नक्कीच एकदा बनवून खा आणि मग मला कमेंट करून सांगा की अख्खा मसूर कसा झाला. मस्त अख्खा मसूरची उसळ खूप छान लागते. मस्त अद्रक लसणाच्या पेस्टने आपलं तेल सोडलेलं आहे. यात आपण टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये काय काय टाकणार? सुक्या मसाल्यामध्ये आपल्या जगभरातले सगळे मसाले आहेत तेवढे सगळे टाकायचे, जसं की हळद पावडर, मिरची पावडर, काळा गरम मसाला, चटपट मसाला, धनिया पावडर. आणि मस्तपैकी टाकले. टमाटो टाकलाय, छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे टमाटा. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आणि टमॅटो आणि मसाले छान मॅश होण्यासाठी थोडंसं पाणी वापरायचं. मस्तपैकी पाणी टाकले. अख्खा मसूर छान 1-1.5 तास भिजत ठेवला होता. मस्त भिजून झालाय. चला, त्याला कढईत घालायची वेळ आली. मस्तपैकी टाकून द्यायचे. 15 ते 20 मिनिटासाठी छान असं झाकण ठेवायचे. गरज पडली तर थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे. तर मला थोडीशी 1 वाटीभर पाण्याची गरज पडली. मी तेवढी वाटीभर तुम्हाला दाखवते की मी पुढं तुम्हाला किती पाणी टाकलं आहे. 1 वाटीभर मी यात पाणी टाकले तुम्हाला आणि मस्तपैकी कोथिंबीरने गार्निश केलं. अख्खा मसूरची उसळ तयार झाली. या खायला. लाईक शेअर सबस्क्राईब करा.